हृदयाला आनंदी करणारे सुविचार. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्यावर भर द्या. मित्रांनो, श्रीमंत होण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. गुणवंत व्हा. गुणवंत झाला तर आपोआप श्रीमंत व्हाल. यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते. आपण जर यशस्वी झालो ना, आपली ओळख लोकांना होते आणि अपयशी झालो ना, तर लोक कसे ते आपल्याला समजतं. नातं कोणतंही असो, मदतीच्या वेळी जो आधार देतो ते खरं नातं असतं. मदतीच्या वेळी जे कामी येते ना, तेच खरं नातं असतं मित्रांनो. त्यालाच खरं नातं म्हणायचं. पुढचाच विचार. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा. आयुष्यात तुम्हाला रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायला शिका. ज्याच्या जीवनात शिस्त असते तोच आयुष्यात पुढे जात असतो. मित्रांनो, आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःला व स्वतःच्या कामाला शिस्त लावायला शिका. तरच तुम्ही यशस्वी व्हाल, आयुष्यात पुढे जाल. जो पुस्तकरूपी सागरात डुबकी घेऊन पोहायला शिकला तो कधीच अपयशी होत नाही. मित्रांनो, जमाना भले मोबाईलचा, सोशल मीडियाचा असेल, पण जो पुस्तकरूपी सागरात डुबकी घेऊन पोहायला शिकला तो अपयशी होत नाही. मन शांत असते तेव्हा ऊर्जा, आनंद आणि हलकेपणा आपोआप परत येतो. मित्रांनो, कामाचा ताण घेऊ नका. नेहमी तुमच्या मनाला शांत ठेवा. शांत मन हे ऊर्जा, आनंद आणि हलकेपणा आपोआप घेऊन येतं. जे सुरू आहे तेच करत राहिल्याने प्रगती शक्य नाही. मित्रांनो, आयुष्यात जे सुरू आहे ना, ते आपण जर करत राहिलो ना, आपली प्रगती कधीच होणार नाही. त्यासाठी काहीतरी नवीन करायला शिका. मनातील नकारात्मक विचार दूर केल्यास अनेक आजार बरे होतात. आपल्या मनातील रिकामे विचार किंवा नकारात्मक विचार दूर केले तर आपले अनेक आजार हे बरे होतात.